5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरमध्ये जे अगोदरची आम्ही संकल्पनेमध्ये साकार झालेली बिग बॅस तुर्बे बिग बॅस 5 बॉलचा 1 ओव्हर, पण इथे मात्र जे फॉर्मॅटमध्ये 40+ केले होते ना तेच नियम मात्र लागू असतील. जाऊया आणि नरेश आत्माराम भोईरला पहिल्या ओव्हरमध्ये काय कमाल करतोय त्याच्या विरुद्धामध्ये आले सुजित आणि शांतीनाथ. तुम्ही 40+ करून माझा आघाडीला चला स्पीडअप करा, कारण तब्बल याच्यानंतर जे लीग मॅच आहे तब्बल 14 मॅचेस खेळवायचे बाकी आहेत. म्हणजे 6 झाल्यात, अजून 8. खूप रात्र लांबणार आहे, दुमत नाही, पण जास्त रात्रीचे परिवर्तन अपरात्रीत होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे. त्यासाठी वेल कमी पडू शकतो, वेळेचं जास्तीत जास्त उपयोग करा. म्हणा पहिलाच बॉल टाकलाय आणि पहिला बॉल व्हाईटने सुरुवात केली आहे या मॅचमध्ये. पहिलं राहताना प्रेक्षणीय सामना फुल टॉस होती, टायमिंग करू शकला नाही. सिलिमिनाऊन अर्थातच लांगाफोरून क्षेत्रक्षण येथील संदीप नामदेव ठाकूर फील्ड करतील, तोपर्यंत आरामात सिंगलने बॅटनं खातं खोललं सुजितने, व्हाईटनं तर सिंगल. 2 धावा लागते पहिलं ओव्हर टाकताना. स्वास्थ्य शरीर आयुष्यमान या फॉर्मॅटमध्ये 40+ क्रिकेट प्रेक्षणीय सामना फुलेंत खोलात टाकलं होतं थेट. ओहो खराब क्षेत्ररक्षण, शांतीनं स्ट्रोक मारलं होतं, बॅकअप केलं. दुसरीसाठी आवाज दिला होता, नाकारलं होतं शांतीनं. सांगितलं सुजितला थांब मित्रा, फक्त सिंगल मिळते. दोन्ही बॅटरचा वेगळा एक सिंगलने खातं कोण्याने 40+ तुर्बे यजमान मात्र पोहोचते 3 वर. पहिले व्हाईटने सुरुवात केली, त्यानंतर दोन्ही बॅट्समॅनने बॅटने सिंगल करणं खातं कोळलं, 3 वर जाऊन पोहोचलाय यजमान 40+ तुर्बे. बॅकवर्ड कव्हर पॉईंट पुढे सरसावून स्टेप अप केलं, दिशा दिली, टप्पा दुसरा जाईल. एक कडक थ्रोने, ओ माय गॉड काय थ्रो होती योगेश. काहू कोणाच्या ठिकाणी योगेश मनोहर भोईर. तेच विचारत होतं का यांना नियम 40+. 2 धावा मात्र यावेळी बॅटिंग करताना आपण पाहतो शांतीनाथ आणि त्याच्या जोडीला सुजित आलं. राईट मोर द विकेट. ओ माय गॉड, व्हॉट अ लवली स्ट्रोक, स्क्वेअर ऑफ द पॉइंट, डीप कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षण आलाय, पकडलाय. त्याच्यानंतर फंबलिंग जातं, फंबलिंगचा पुरेपूर फायदा केला. चेंडू मात्र होतोय सीमा रेषेला आणला जातोय का हा प्रश्न आहे, परंतु इथे सरळ मिळतो चौकार. चेंडू फरार. छान चौकार आलाय. खराब क्षेत्ररक्षण फंबलिंग झालं, त्याचा फायदा मात्र मिळाला. चौकार सुजितच्या बॅटमधून. न जागत पडलेला स्ट्रोक स्टेट डाऊन द विकेट. लॉंगअपचे क्षेत्ररक्षण संदीप ठाकूर येथील फील्ड करतील. सिंगल मिळाली आता सुजितला. चौकार आल्यानंतर सिंगल मिळते, धावसंख्या पुढे जाताना सरकते. प्रेक्षणीय मॅचमध्ये पहिला डाव खेळण्याचा मात्र निर्णय घेतला. टॉस जिंकून यजमान सिंग 40+ तुर्बे. येणारे 25, 25, 26 एप्रिल 5गणीमध्ये 9 मुंबई हे 40+ क्रिकेट जाणार आहे. 5गणी महाबळेश्वर टॅप केला आहे, परंतु अलाउन द कार्पेट क्षेत्ररक्षण. काय थ्रो पहा, ग्रेट थ्रो यार. योगेश बॉलिंग टाकतो, तो फिल्डिंग करतो, तो बॅटिंग जोरात करतो प्रदीपच्या बरोबर. त्यामुळे पर्सेंटेज आहे ना त्या कोपरी 40चं वाढलं गेले. 2 जे खेळाडू सिरकत झाले, स्क्वॉडमध्ये इन झाले, तोपर्यंत एकदम सुगीचे दिवस आले कोपरी 40+चा विचार केला तर. 3 टायटल. फर्स्ट वॉज द जुईनगर 40+, देन सेकंड वॉज द भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळणे समाधान मित्रमंडळ. आणि नुकतीच महापौर चषक सुपर 4 पहिली ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 11 गडी बाद अशी सुरुवात पहिल्या ओव्हर हाताळलं. सफलता मात्र मिळू शकला नाही. नरेश आत्माराम भोईर कोपरी 40+ हाताळलं पहिलं ओव्हर. चला अजून आम्ही आवाज देतो. जे 4 संघ आहेत, पन्निका 11, श्री गणेश फायटर्स, DR पाटील स्ट्रायकर्स, या 3 संघांचे कर्णधार त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावर. नितीन टीम कॅप्टन कोपरी 40+, नितीन मनोहर भोईर ऑन द बॉलिंग मार्क. पहिले ओव्हर हाताळणे. त्याच्या विरोधामध्ये आता शांतीनाथ. शांती टेनिस क्रिकेट विश्वातलं मोठं नाव.
स्वतः एक बेस्ट बॉलर म्हणून आपण बॅटिंग करताना आता समोर आहे. पहिलाच उचलून मारलं, चेंडूला दिशा दिले. वॉटर सुपर स्ट्रोक. बरोबर कॉमेंट्री बॉक्सला दिलेली सलामी, एक उचलून मारलं स्ट्रोक. जोरदार स्वागत केलं कॅप्टनचं शांतीनाथने. ठोकला षटकार, 6 वाढवल्या. स्कोर ते 17 वर जाऊन पोहोचवला स्कोर. तुर्बे 40+ ला. काय स्ट्रोक होत्या. हा पॉली घेतली, त्याच्यानंतर पूर्णपणे बॅलन्स केलं बॉडीला आणि त्याने ओढला शॉट ऑन जॅक करताना एक्झॅक्टली इन द नेअर टू द कॉमेंट्री बॉक्स. षटकार. नितीन राईट आर्म उर्दूपैकी पिचिंग डाऊन द लेग साइड. इट्स अ वाईट. एक्स्ट्रा धाव मिळते. वाईटच्या साईने 18 जाऊन पोहोचल्या. स्कोर दुसरं उपयोगी अगदी पहिल्या बॉलमध्ये ओढला, जॅक केला, पिकअप शॉट. थ्रो बाय शांतीनाथ एक्झॅक्टली इन द कॉमेंट्री बॉक्स. जिथे व्यासपीठ आहे, अतिथी कक्ष आहे, आमचा कॉमेंट्री बॉक्स आहे, तिथे जाऊन पडला हा फटका. षटकार ठोकणारा. चांगलं मला आलंगन दिलं. अगदी कुरवाळीत चाललं. कार्पेटच्या सायने योगेश येईल फील केले. काय थ्रो यार. तारीफ करतो आम्ही योगेश. मजबूत बांधे, कडक सांधे, जिम मध्ये घाम घालतो हा, त्यामध्ये संपूर्ण इज अ फिट आहे. तो फिट आहे म्हणून हिट आहे योगेश. 2 धाव वाढवतो. स्कोर मध्ये जाऊन पोहोचतोय. पहिल्यांदा बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय या प्रेक्षणीय मॅच मध्ये. यजमान तुर्बे 40 धावा 20 वर. दुसऱ्यावर फकिती बदल बॉलिंग मारलं आहे. टीम कॅप्टन ऑफ द कोपरी 40+ नितीन मनोहर भोईर. गतीमध्ये परिवर्तन केला. बाउन्सिंग बॉल खांद्याचा वापर केला. त्याच्यानंतर अगदी टेनिस, लॉंग टेनिस असतं त्याप्रमाणे जे टेनिसपट्टू ज्यापर्यंत स्मॅश करताय तर स्मॅश केलं. स्ट्रोकवरती बॅकवर्ड स्क्वेअर लेगला असलेला येतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला फील करतो. सिंगल मिळाली या वेळी शांतीला. 21 पोहोचले. स्कोर लाईन मिस कम्प्लिटली सट्टिक लाईन. हे गोलंदाजी मात्र निश्चित इम्प्रेसिव्ह करताना दिसतो सातत्यामध्ये. यावेळेला पहिलं षटकारानं खऱ्या अर्थाने स्वागत केलं. नंतर दिशा भटकली होती नितीनची. डाऊन द लेग्स वाईट, नंतर सिंगल आणि आता डॉट. वेलकम बॅक नाव. आताच्या या क्षणाला चांगलं कमबॅक करून दिले स्वतः टीम कॅप्टनने. मोठ्या फटक्यापासून दूर ठेवले दोन्ही बॅटरला. सुपर लाईन मिस, स्विंग इन द मिस. गुडलँड टप्पा पडण्यात झालेला का स्विंग आणि तिथे लाईन मिस करताना चेंडू गेला सरळ विकेटच्या हातात. डॉट बॉल. षटकार वाईट. 2-1 नंतरचे लगातार 2 डॉट कॅप्टनने काढले आणि ते प्रेशर होतं. प्रेशर स्वतःवर न येता आता बॅटवर होते त्याने प्रेशर टाकलं कम्प्लिटली. अगेन्स्ट टू द बॅटर कम्प्लिटली गोज टू द प्रेशर. पुढे सरचा स्टेप आउट केले. चांगला फटका बॅटमधून येतात. सरच डाऊन द बॉल आला, पकडला झेल संदीप नामदेव ठाणे आणि संपवला खेळ. सुजित पाटील गॉन. अभि या गोलंदाजीने इम्प्रेस केलं. खास करून योग्याने कोणत्या प्रकारे योगेश भोईरने कोणत्या वेळ टप्पा पिचिंग करायला पाहिजे, या लाईनमध्ये कोणता बदल करावा हे चांगलं सुपीक सल्ला दिला. कारण मी ऐकलं महापौरचषक राजीव गांधी क्रीडांगण संकुल अगदी शांततेने मात्र योगेश त्याला समजवत होता. कारण आतापर्यंत तो बॉलिंग डिपार्टमेंटने छान चाललेला आहे. या आत्मविश्वास मिळणं गोलंदाजांना तो देत राहिला. रितेश सिद्धेचा विचार केला होता, घडवलं टीम योगेशने आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने याच्यामध्ये धारमध्ये तेज तीक्ष्ण झाले. राईट आर्म ओव्हर द विकेट पर्यंत चेंडू ड्राईव्ह केलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण इनसाइड सर्किल. मनोहर ठाकूर तिथे आहेत. चांगला ऑलराऊंडर पण इंजुर्ड मुळे गोलंदाजी टाकू शकत नाही. परंतु आम्ही खेळ पाहिला मनोहर ठाकूरचा इज द बेस्ट क्वालिटी ऑलराऊंडर. झुंज येतो. एक मात्र सिंगल मिळते. धावसंख्या 22 झाल्यात. संजय ठाकूर कमजिंग बोर राईट मुहूर्त फुलेंत चेंडू त्या डापोर घेतला. ड्राईव्ह केलं डाऊन द ग्राउंड. लांगोबा क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त करताना आपण पाहतोय संदीप ठाकूरला. पण 2 धाव मात्र तिथे शक्य होत्या. 40 पण अगदी 45 वर गेणारे खेळाडू आणि तिथे प्रेक्षणीय मॅच 2 टीममध्ये खेळला जातोय. त्याचं विशेष कौतुक
बऱ्याच वेळेला 40+ दिवस रात्रीचं क्रिकेट खेळा मिळत नाही, पण संधी मात्र दिली आमच्या विनीत सेठने. तुम्ही खेळा बिंदास, कारण जेवढं आम्ही इंगवर प्रेम करतो तेवढं तुमच्यावर आमचं प्रेम आहे हे सांगताना हे स्पर्धेचे शिल्पकार विनीत सेठ पाटील. फुलेंचा चेंडू ड्राईव्ह केलाय, अडवण्याचा प्रयत्न, परंतु लागलाय फटका येते अंपाच्या दिशेने. सुपर स्ट्रोक, स्ट्रेट ड्राईव्ह पण मिळते यावेळेस सिंगल. नवीन बॅट्समॅन आपण पाहू शकतो आले मैदानाच्या जयेंद्र, क्वालिटी प्लेअर. सातत्याने रामतून टीम असेल त्याच्यामध्ये वन डाऊन इज अ गुड प्लेस ऑफ द जयेंद्र. पळण्यामध्ये घाम फोडायचा, जेवढा तो पळवायचा ना तेवढा तो फिल्डरला ना डबल पळवायचा. सातत्याने जवळून पाहिलं मी जयेंद्रला. इज अ टॉप ऑफ द व्हेरी सुपर डुपर क्लासिकल बॅटर. कलात्मक फटके छान आहेत जयेंद्रकडे. धावसंख्या लागले यापर्यंत तिसरं चालू असताना संजय ठाकूर मध्यात आले. बॉलिंग मार्कवर कोपरी 40 असून बॅटी पुरवल्या घेते होता अगदी मैदानाच्या आतमध्ये शांतीसाठी. बॅट निवडली आणि त्यासाठी सज्ज झाले पुन्हा तोंड देण्यासाठी संजय ठाकूरला. सुरेख बॉट टप्पामध्ये झालं हक्क स्विंग. बॅटची कडा घेतली घोषण क्षेत्रामध्ये, सिंगल जाऊन मिळते. बॅटची कडा नाही तर अंगाला स्पर्श होऊन गेले. ते हिम्मत पांडे आम्हाला इशारा करताना सांगितले एक्स्ट्रा धाव तर वाढवतो स्कोर. यजमान 40 तुर्बे 26 या आकड्यावर. एक फलंदाज बाद झाला, त्याच्यानंतर जयेंद्र आले मैदानाच्या आत. सुजित परतल्यानंतर कसा स्ट्रेस केला शांतीनं, सोडून दिलं. बाकीचे तमाम करतील का हेमंत, अजून तरी इशारा नाही. येस आलाय व्हाईट प्लस आणि एक काढलेली म्हणजे 2 धावा मिळत आहेत. यजमान 40+ तुर्बेच्या धाव फक्त स्कोर वाढला जातो 29-28 वर 28 एक्झॅक्टली. लॉस ऑफ द सुजित पाटील विकेट सोडलाय. आता डाव्या दिशेनं जाता ऑफस्टमच्या बाहेर थोडासा दिशेपासून भरकटला जातोय संजय ठाकूर या ओव्हरमध्ये. लगतचे 2 वाईट. 29 धाबा. तिसरं ओव्हर प्रगती पत्तावर बॉलिंग मार्कवर संजय ठाकूर. फ्लिक ऑफ द रिस्ट कलाच्या साहाय्याने मोडलं जिथे क्षेत्ररक्षण खाली होतं. पहा भिंतीला लागून जर टर्न झाला तुम्ही धावा काढू शकता बरोबर. त्याच्यानंतर भिंतीला लागून सरळ गेल्यानंतर फक्त सिंगल मिळेल आणि त्या भिंतीला लागून चेंडू आला आणि बाउंड्री लाईन बाहेर केली तर 4 धावा मिळतील. आता मिळते या स्ट्रोकवरती 2 धावा. 31 झालाय. 5 चेंडूचा शेवटचा बॉल. तिसरं ऊट टाकताना टीमकडून आपलं पहिलं हाताळताना संजय ठाकूर. इनसाइड ए सर्कल ऑफसाइड ऑफस्टम बॅकवर्ड पॉइंट आहे. त्यानंतर काही अंतर सोडलंय. एक्स्ट्रा नंबर नाही इनसाइड, पण त्याला बॅकअप करताना चांगला बॉल फिरवलाय मोठ्यांच्या जोराने संजय ठाकूरने. पण पळत सोडलाय, फील्ड केलं पण सिंगल काढली आहे. सिंगल 3 ओव्हरचा खेळ होते इथून समाप्त. अतिशय दर्जेदार ही स्पर्धा आपल्या बेटा दुधिया रोशनीमध्ये डे नाईट क्रिकेट जवळजवळ 20 वर्षांमध्ये योग जुळून आला आणि ते योग जुळून आणण्याचं काम छान केलं. CR पाटील फाउंडेशन प्रेझेंटेड तुर्भे बिग बॅश 2026 हा नजारा. फ्लड साईड ऑन ऐतिहासिक रामतनू क्रीडांगण आणि तिथेच खेळला जातोय. CR पाटील फाउंडेशन प्रेझेंटेड तुर्भे बिग बॅश 2026 प्रेझेंटेड बाय विनीत सेठ चंद्रकांत पाटील. तुर्भे बिग बॅश तिथे रंगलाय प्रेक्षणीय मॅच मध्यामध्ये. एका बाजूला यजमान ज्याने निवडलं टॉस जिंकण्यात बॅटिंग करण्याचा निर्णय केला. 32 लागल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 1 गडी गमावल्यानंतर सुजित परतल्यानंतर मैदानाच्या आत आलाय. आता शांतीनाथला साथ देण्यासाठी 3 क्रमांक जयेंद्र चांगली गोलंदाजी निश्चित. पहिलं ओव्हर हाताळलं नरेश आत्मान बनून 11 धावा खर्च केल्या. दुसरं ओव्हर पहिल्या बॉलमध्ये कॅप्टनने मोठा फटका खाल्यानंतर कमबॅक चांगलं केलं. नंतर मग तर 5 मध्ये फक्त 4 दिल्या. अशा 10 मध्ये 1 विकेट याने प्राप्त केली. शेवटच्या बॉलमध्ये विकेट काढली होती सुजितला बाद करताना. संजय ठाकूरनं ओव्हर हाताळलं 11 धावा. असे 3 ओव्हर टाकले 3 बॉलरने आणि धावा मत धाव फळकावर 1 गडी गमावल्यानंतर 32 आहेत. एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय सामना प्रदर्शनीय सामना. आता ओव्हर क्रमांक 4 कोपरी 40 उत्तम आलेत. उत्तम ठाकूर आणि त्याचे चिरंजीव वंश उत्तम ठाकूर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. बऱ्याच वेळेला ही योग चिरंजीव येत नाही, पण चिरंजीवना योग येतो 40+ खेळताना. आता पहा वंश वडील तिथे बॉलिंग आणि वंश इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. नाव उत्तम ठाकूर राईट आर्म ऑफ द विकेट. पण ते चेंडू आणि स्वतः सांगितलं व्हेरी गुड बॉल फादर.
स्वतःच्या मुखातून वडिलांना दिलेली शाबासकी वंशने सुपर बॉल. धाव मात्र मिळत नाही. पहिले डॉट धावसंख्या मात्र 33 वर जाऊन पोहोचले. चौथं ओव्हर मात्र चालू असताना प्रदेशीय मॅच, प्रेक्षणीय सामना. आता कॅप्टन समोर आहेत. जेंद्र फ्लिक ऑफ द रिस्ट. ही कलात्मकची जादू आहे ही जेंद्रकडे. सातत्याने त्यामुळे रामतोलमध्ये खेळताना पाहिलं. जेवढा तो पलायचा तेवढा मात्र प्रतिस्पर्धी टीमच्या पहिला वाईट होता. पहिला वाईट डॉट नंतर एक आले. जितू शेळके याने विचारलं, जरूर विचारावं. याने एक एक धाव महत्वाचे आहे, एक एक बॉल महत्वाचा आहे. चौथं ओव्हर चालू असताना धावा लागतात यजमानच्या 34 वर 1. पहिला वाईट. फटका चांगला ऑन द ऑफ. सरळच्या देशाला तिथे आला खाली. पकडला जे दुसरा. संदीप नामदेव ठाकूरने झेल पकडताना इथे कॅप्टनचा खेळ केलाय समाप्त. विकेट क्रमांक दुसरी. सुजित नंतर त्याचा सहकारी सलामीवीर कॅप्टन परतलाय. दोन्ही झेल पकडले तर संदीप ठाकूरने लाजबाब आहे. लॉंग ऑफ काय फिल्डिंग केलं. क्रिकेट खेळता खेळता अंपायरी चांगली केली त्याने. व्यावसायिक म्हणून एक गुड अंपायर. आणि काय झेल पकडलाय क्लेबा. आणखी एक विकेटचं पतन झालं. विकेट क्रमांक 2 मात्र ही विकेट उत्तम ठाकूरने तिसऱ्या बॉलमध्ये प्राप्त केली. येस डीजे हलकाचं संगीत अभि. फलंदाज बॅट्समॅन रोशन पाटील मैदानाच्या आत. फुलटॉस. व्हॉट एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. चांगले क्षेत्रक्षण तिथे पाहायमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर परेश नरेश. चांगलं फिल्डिंग आहे त्याच्यात. फिल्ड डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला गेला पण या दरम्यान मात्र एक धाव मात्र मिळते बॅटरला. नाव स्ट्राईक. व्हेरी डेंजरस मॅन रोशन पाटील ऑन द स्ट्राईक. नुकतंच जी दिवा 40 स्पर्धा संपन्न झाली त्यामध्ये तडाखेबंद अर्धशतक नावे केलं रोशनने. 40+ क्रिकेटमध्ये फुल टॉस घेतली प्रॉपरली. टर्न केला. योगेश येईल कावूकरच्या टीम मिड विकेटच्या ठिकाणावर फेल करेल. सिंगलने खातं होतं रोशन 1ने. 38 धावा जाऊन पोहोचले. चौथं ओव्हर चालू असताना 7 चेंडूचा खेळ बाकी आहे अजून. याच्यानंतर 1 ओव्हर मात्र शिल्लक. असा प्रेक्षणीय मॅच. खरोखरचा आनंद उठवला तर आनंद देण्याचं काम केलं आणि आमच्या विनेश सेटने. यंग बरोबर तुम्ही या, तुम्ही खेळा. जेवढं प्रेम आम्ही यंगवर केलं तेवढं प्रेम आम्ही स्वस्थ शरीर आयुष्य महान 40+ वर ठेवलाय. हे सांगताना त्यांना प्रेक्षणीय मॅचसाठी आमंत्रित केलं यजमान टीम तुर्बे बरोबर खेळण्यासाठी. चांगलं क्रिकेट. कारण जवळ यूट्यूब याला थोडासा उशीर झाला. अन्यथा यांच्याही सामने मात्र यंगस्टरने एकदा जवळून पाडले असतं लाईव्हमध्ये पाहिलं ना. पण यूट्यूबच्या त्या आठवणी त्यांना निश्चित मात्र वेगळा आनंद देऊ शकला असता. ओव्हर क्रमांक 4 इथून संपला. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या संबंधात 39 धाबा 2 गडी बाद झाल्यानंतर 40+ तुर्बे. उपस्थित लाडक्या प्रेक्षकांचे CR पाटील फाउंडेशन प्रेझेंटेड तुर्बे बिग बॅश 2026 या स्पर्धेचे करता धरता शिल्पकार विनीत सेट चंद्रकांत पाटील यांच्या वतीने सहर्ष असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. आणि संपूर्ण थेट प्रेक्षेपण क्रिकेट टेनिस क्रिकेट लाईव्ह आहे ना. क्रिक लाईव्ह याच्या माध्यमातून दाखवलं होतं. जेवढे प्रेक्षक जोडले जात आहेत या वाहिनीमार्फत तुर्बे बिग बॅस या सामन्यामध्ये त्या सर्वांचं हृदयापासून स्वागत करतो. 4 ओव्हरचा खेळ संपला. जाऊया 5 ओव्हरमध्ये. कटर बॉल फिरकीचा जादूगार योगेश मनोहर भोईर हे आलेत आणि समोर त्याचे आता समोर जातील बॅटिंग करण्यासाठी जेंद्र.
पॉईंट आहे ज्यांच्यासाठी डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप बॅकवर्ड कव्हर आहे म्हणायला लागणार. एक्स्ट्रा कव्हर थोडासा फाईन आहे पण ते मोकलं आहे. लॉंग ऑफ आणि डीप कव्हर फाईनमध्ये बराच अंतर. त्यानंतर मधून चेंडू गॅप काढता पण सरक गेला. फुलेचा चेंडू होता त्याने ड्राईव्ह केलं परंतु गॅप मिळू शकले कारण तिथे आहेत मनोहर ठाकूर. चांगलं क्षेत्ररक्षण पण खूप तेजीमध्ये काढलेली सिंगल. 40 बनतात सिंगलने. 5 चेंडूचा खेळ बाकी. योगेश हा लेग ब्रेक हा फिरवतो. दोन्ही बाजूला फिरण्यामध्ये माहिर आहे गोलंदाज. तरबेज आहे. फुल टॉस घेतली त्याने ड्राईव्ह केलं डाऊन द स्ट्रेट. जोपर्यंत तू का मी नरेश भोईर आणि संदीप मध्ये हा संवाद न जुळला नाही बाकीचं काम केलं त्यांच्या गॅपमधून चेंडूला होताना फरार मिळतो चौकार. अर्थातच रोशन पाटील 4ने वाढवतं स्कोर. 44 बनल्यात 2 गडी बाद. शेवटचं ओव्हर मध्ये आत परीक्षेने मॅच फिल्डिंग करण्याचं मात्र आमंत्रण दिलं. टॉस जिंकल्यानंतर एजमेंट टीम तुर्वे 40+ कोपरी 40 आणि शेवटचं ओव्हर मात्र मैदानाच्या आत ते घेऊन आले योगेश भोईर. सुपर बॉल यार, सुपर बॉल. परफेक्टली इज अ टॉप स्पिन फ्लिपर म्हणूया. नो ले ब्रेक नो ब्रेक एक्झॅक्टली इन द बॉक्स. चांगला बॉल होता परंतु धाव मिळते बंडी. 3 चेंडू आता परत शेवटच्या ओळीने टाकताना योगेश दिसला त्यामध्ये 6 धावा 1 चौकार. जो खराब फिल्डिंगच्या साहाय्याने डाऊन द स्ट्रेट गेला होता फरार. तर बॅटमधून अर्थातच आला होता रोशनच्या. रोशन स्ट्राईक वरती समोर योगेश स्टेप आउट केलं ऑन द अप डाऊन द बॉल. नरेश आले पकडलं नरेश भोईरने झेल आणि संपवला खेळ. रोशन पाटील अभी प्लीज एक मधुर संगीत. पंचेचाळीस 45 पुतळी विकेट. 3 गडी बाद 45 आणि शेवटचं ओव्हर मात्र चालू आहे. मैदानाच्या आत घेऊन आले ते योगेश भोईर आणि नवीन बॅट्समॅन आता आला संजय. ओ माय गॉड स्टेप आउट जरूर झालं होतं पण गेल्या डॉट फिरवला बॉल. फिरवला होता बॉल आणि तिथे मात्र कम्प्लिटली बॅट्समॅनला संजयला बीट केला. नाव लास्ट बॉल द फर्स्ट इनिंग. पहिल्या डावमध्ये शेवटचा बॉल टप्पा पडला गुडनं. त्याच्यानंतर टर्न झालेला बॉल त्याला दिशा दिली. जोपर्यंत येतील संजय ठाकूर फील करते. दुसरी धाव मात्र मैदानात घेतली जाते. ती अपुरी पडे का डेफिनेटली नाही. कडून काढलेले 2 आणि मिळालेली 1 एक्स्ट्रा म्हणजे 3 धावा. एम पाटील 1 शॉट म्हणजे 2च मिळतील. खऱ्या अर्थ 2 काढल्या होत्या. 1 डायरेक्ट हिट करताना गेले होते उपयोग झाला नाही. पलून काढलेल्या पैकी 1 मात्र धाव कपात आणि मिळाले एक्स्ट्रा म्हणजे 2 धाव मिळत आहेत शेवटच्या बॉलमध्ये. पहिला इनिंगचा खेळ मात्र झाल्या समाप्त. अमंतर केल्यानंतर 3 गडी बाद 47 बनवले आणि 48चं टार्गेट हे समोर या प्रेक्षणीय मॅचमध्ये. चला नेक्स्ट मॅच जी लीगची मॅच आहे त्यासाठी आम्ही आहोत 0 टॉससाठी. मॅच क्रमांक 7वी VH11 आणि सिद्धिविनायक बॉईज. VH11 आणि सिद्धिविनायक बॉईज प्लीज टॉससाठी या. 48 टार्गेट. त्याच दरम्यान कोपरी 40+ आणि आमचे परमवीर विकास सेट सरचे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम विकास सेट. सत्तेचाळीस झाले ना 48 तोपर्यंत नेक्स्ट मॅच लीग मॅच या प्रीमियर लीगसाठी 2 कॅप्टनला आवाज आम्ही पुन्हा देतो. 7वी क्रमांकाची मॅच आहे VH11 आणि सिद्धिविनायक बॉईज. 6 मॅच झाल्यात. 7वी मॅच
ज्येष्ठांचे आहेत. स्वास्थ्य शरीर आयुष्यमान 40+ या दोन टीम. नवी मुंबईतील एका बाजूला यजमान तुर्बे ज्यांनी बॅटिंग घेतली, टॉस जिंकल्यानंतर बनवले 47 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 48 टार्गेट आता समोर आहे. कोपरी 40+. VH11 आणि सिद्धिविनायक बॉईज टीम कॅप्टन टॉससाठी या. जबरदस्त लीगचे मॅच. डी आर पाटील पुढे वचपा करताना जेवढ्या तेवढ्याने हारला होता डी आर पाटील स्ट्रायकर, तेवढ्याच अंतराने मध्ये जीत हासिल केली आणि रन रेट जे कमी झाले त्याला पुन्हा एकदा भरून काढलं या मॅचमध्ये. प्रणिकाने एक टीम मॅच जिंकली, एक हारलेली आहे, परंतु विजय प्राप्त केला म्हणजे जिवंत आव्हान मात्र कायम राहिलं. आता मॅच 7व्यासाठी दोन टीमच्या कॅप्टनना पुन्हा आवाज दिली जाते टॉससाठी. VH11 एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक बॉईज टीम कॅप्टन प्लीज या टॉससाठी. प्रेक्षणीय मॅच आपण पाहतो. स्वास्थ्य शरीर आयुष्यमान तब्बल 25 वर्ष मात्र लुटून गेले. त्यांच्या संपूर्ण श्रेय जाणं आमच्या प्रदीप पाटील मास्टरनं, ज्यांच्या संकल्पनेने ही निर्माण उद्यास आलेली ही 40+ क्रिकेटची संकल्पना आणि तिचं विस्तार कुठे गेले पा. उरणमध्ये विस्तार गेले, पसाजे जाणार 40+, भिवंडीमध्ये पसरली 40+. आणि खूप चांगलं क्रिकेट. जे क्रिकेट खऱ्या अर्थाने बंद झालं होतं, जवळजवळ बॅटा त्याने बंद केलं तर मॅन केलं होतं, त्यांना उभं करण्याचं एक फिनिक्स पक्षांमध्ये ताकद दिली आमच्या प्रदीप पाटील मास्टरने. आणि 25 वर्ष लुटून जाताचा सार्थक अभिमान प्रत्येक 40+च्या खेळाडू असेल. आणि त्यांचा प्रेक्षणीय मॅचसाठी मी विनेश सेठ पाटीलला त्याचं संपूर्ण श्रेय देईल. दुधिया रोशने. चला वेळ मात्र जास्त घेऊ नका, लवकरात लवकर मात्र करा. जो तब्बल 7 सामने बाकी आहेत मित्रांनो. चला दोन्ही कॅप्टन आहेत, आपण घेऊया अतिथी कक्षामध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टन समोर हा नाणेफेक. VH11 आणि सिद्धिविनायक बॉईज. जर कोपरी चे सन्माननीय विकास सेठ यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते होईल टॉस. विकास सेठ प्लीज. दोन्ही टीम कॅप्टन, एका बाजूला प्रताप, दुसऱ्या बाजूला रोणितला आपण पाहू शकतो. आणि मॅच आहे VH11 आणि सिद्धिविनायक बॉईज. आणि नाणं आहेत कोपरीचे बेस्ट ऑलराऊंडर विकास सेठ. विकास सेठ पाटील. स्विंग झाले नाणं. 7वी मॅच. तुर्बे बिग बॅस आणि नाणं टॉस. सिद्धिविनायक बॉईज प्रताप वॉन द टॉस. 7वी मॅच टॉस झाले आणि ती जिंकले सिद्धिविनायक बॉईज टीम कॅप्टन प्रतापने. थँक्यू सो मच विकास सेठ पाटील. पुरुषोत्तम भोईर आणि त्याच्या जोडीला टीम कॅप्टन नितीन मनोहर भोईर. 48 लक्ष 5 ओव्हरचे मॅच आणि पहिला ओव्हर जिम्मा मत दिलं गेलं तुर्बे 40+ टीमकडून. पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी साईनाथ डावखुरा गोलंदाज. टेनिस क्रिकेटमध्ये किती धमाल उडवले ते या ऑलराऊंडरने. ललित म्हात्रे, साईनाथ पाटील ही जोडली अक्षरशः मात्र घाम फोडाच्या प्रतिस्पर्धी टीमला. ॲज गजानन टीम, रामदास भाई ऑलराऊंडर. किती खेळाडू होते गजाननमध्ये. कुमार, प्रवीण, मनोज. एकाला धरू का दुसऱ्याला सोडू असं गजानन टीमची स्ट्रॉंगची. Very difficult to captain to select an 11 player. Playing 11 निवडताना घाम फोडतात गजानन तुर्बे. त्याच्यापैकी द बेस्ट ऑलराऊंडर नाव बॉलिंग मार्क साईनाथ. डावखुरा फटू गोलंदाज बॅकफुटवर जाताना त्याला स्ट्रेअर केलं. डीप बॅकवर्ड पॉईंटला तर ते तर भिंतीला लागून गेला तर धावा काढू शकता. मग भिंतीचा जो पडदा आहे ना त्याला लागला तर सिंगल मिळेल. इथे फक्त मिळते सिंगल. त्या काल्या पडद्याला लागल्यानंतर मात्र नितीनला मिळते. दोन्ही बॅट्समनने आता खाता कोळले. पहिलं खाता कोळलं पुरुषोत्तम भोईरने. हा पेचीचा प्रश्न आहे राजू शेठ. राजू पाटील हा थोडासा म्हणजे तो उलगडा नाही प्रश्न. 2 सिंगल नंतर डॉट. चांगली गोलंदाजी, फिरवलेला फिरकीचा जादूगार. सातत्याने 30-35 वर्ष क्रिकेट खेळणं दॅट इज अ नॉट जोक. ही कला मात्र अवगत केले. सातत्याचा फिटनेस बघा. अजूनही बॉलमध्ये तो स्पिन टाकताना बीट करतो बॅटरला. ही खासियत आहे साईनाथ पाटील यांची. सुरेख बॉल आहे, फिरवला आहे. नॅचरल ही तर देणगी आहे, पण बोटाची जादू मधल्या आणि त्याच्या बाजूचा बोट आहे ना तो सुरेख वापर करतो हा गोलंदाज.
ते 7 मात्र थोडं दुखावल्या बोटाने अक्षर पटेल बॉलिंग टाकताना थोडं मात्र दुःख होत होतं, पण ते दुखऱ्या बॉलरने काय बॉलिंग टाकले. T20 ग्रेट बाय अक्षर पटेल. बॅकफुटवर गेला, जागा बनवली आणि त्याला फिरवला, दिशा दिली. बॅकफुट पॉइंट चेंडूला होईल फरार का? बॅटमधून एक बेहतरीन स्ट्रोक नितीन भुईच. ओ माय गॉड, नरेश भाई जरा सांभाळताना एवढं जोरात मारू नका का इतरचे बॉल त्यांना टाकता येणार नाही. इंजोर करू नका. चौकार 4 रन. बेहतरीन स्ट्रोक, बॅकफुट वगैरे, टर्नर बॉल, कटर बॉल बॉलानंतर थोड्याशा परत आणि जवळून मात्र त्याला स्टेअर केला. स्क्वेअर ड्राईव्ह 4 रन. बेहतरीन स्ट्रोक बाय नितीन. कॅप्टनच्या बॅटमधून हा कलात्मक फटका. चौकार. 6 धावा जाते स्कोर. लक्ष्य 48. पहिलं ओव्हर मैदानच्या आत टाकणार साईनाथ पाटील. लेफ्ट हँड राऊंड द ओव्हर द विकेट. गुड क्रिकेट याला म्हणतात, शहाणपणाचं क्रिकेट. सिंगल बनवली. शेवटच्या बॉल ओव्हरची झाली समाप्ती. साईनाथ पाटीलला हाताळलं. विकेट मारत मिळालं नाही, पण धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये 7. चांगली गोलंदाजी. 48 लक्ष पहिल्या ओव्हरमध्ये. यजमान 40 तुर्बे गुड पहिला होता, फक्त 6 धावा खर्च केल्या. विकेट मात्र मिळालं नाही. येणारा मात्र 4 ओव्हरचा खेळ आता बाकी. 24 चेंडूचा खेळ बाकी आणि 24 मध्ये आणखीन 41 धावांची आवश्यकता. बरोबर ना? रवी म्हात्रे बेहतीन ऑलराऊंडर परफॉर्मन्स केल्यानंतर आता तुमच्या साथीला थँक्स सो मच रवी. स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण आलात. द बॅकबोन पाठीचा कणा मांडला जातो, खास करून समालोचकांचा. द बेस्ट स्कोरर ती भूमिका रवी म्हात्रे आता निभावताना. पहिली ओव्हरची समज फक्त 6 धावा. डावखुरा फिरकी जादूगर साईनाथनं हाताळलं. तुर्बे 40+ होऊन ही ओव्हर प्रेक्षणीय मॅच आहे. 48 लक्ष. एकी गाडी बाद करता नाही, पण प्रेशर वाढवलं. येणार 24 चेंडू मात्र धावा इतर गोलंदाज समोर ठेवल्या बनवासाठी. 41 24 गेंदे और 41 रन. प्रतिष्ठीय मॅच, प्रेक्षणीय मॅच. आणि आपल्या जे ज्येष्ठ गोलंदाज हे मात्र या फ्लड लाईटचा दुध्या रोशनीचा आनंद घेता यावं यासाठी छान काम केलं आमच्या विनीत सेठ पाटीलने. त्यांना संधी दिली, त्यांना आमंत्रण केलं, त्यांना सन्मानाने बोलवलं. ऐतिहासिक मैदानावर खेळण्यासाठी औचित्य आहे खऱ्या अर्थाने. CR पाटील फाउंडेशन प्रेझेंट आहे तुर्बे बिग बॅश या इनिंगमध्ये. प्रेक्षणीय मायना मॅच. 48 लक्ष. पहिल्या ओव्हर 7. दुसरा ओव्हर बॉलिंगमध्ये अरुण तुर्बे 40 समोर आहे खेळण्यासाठी. पुरुषोत्तम च्या बरोबर नितीन. आता नितीन भोरच्या बॅटमधून कॅप्टन आले. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षण करता 2 धावा रोखू शकणार. आणखी 2 धावा मिळत आहेत या स्ट्रोकवरती. नितीन याला कॅप्टन वाढवतो. 2 धावसंख्येने स्कोर. कोपरी 40+ जाऊन पोहोचते 9 एक्झॅक्टली. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. 5 ओव्हरमध्ये 47 बनवल्या पहिल्या इनिंगमध्ये खेळताना तुर्बे 40+ने. 48 मात्र लक्ष घेताना आता 1 ओव्हर आणि 2 चेंडूच्या समाप्तीने धावा लागल्यात 9 9 धावा. एकी गडी बांधणं. अजून प्रदीप ठाकूर आणि योगेश याचा बाकी आहे, जे आक्रमक बॅटिंगसाठी ओळखले जातात. त्यांच्या येण्याने खूप स्ट्रॉंग झाले आता कोपरी 40+. 3 टायटल या वर्षामध्ये आपले नावे केले. जुईनगर 40+ जसं म्हणलं पहिलं चॅम्पियन्स. दुसरी समाधान मित्रमंडळ आयोजित 30वा पर्व. तिथे आपलं दुसरा टायटल. आणि महापौर चषक सीझन 10 सुपर 4मध्ये सेमीफायनलमध्ये हार मात्र पत्कार लागली होती दिवा 40+ करून. 58 धावा दिल्या होत्या, पण सहज गत्या त्या 78 धावा करताना त्या सुपर 4मधून मात्र पराजित केलं होतं दिवा 40+ने. पण ते एक ट्रॉफी मात्र त्यांना सन्मानाने देण्यात आली. महापौर चषक राजीव गांधी क्रीडा संकुलन. काय फटका यार. हवेमध्ये खेळला, पण तिथे मात्र होते लॉंगॉचे टीम कॅप्टन साईनाथ. एका कॅप्टनने पकडला झेल आणि संपवला नितीन भोईरचा खेळ. पहिल्या विकेटचं पतन. ही विकेट मात्र अरुणच्या हाती लागली जेव्हा 4था बॉल तो टाकत होता. 4थ्या बॉलवर पहिली विकेट काढून देताना नावी करताना आपल्या अरुण. 1 गडी बाद. आता स्कोर आहे धाव फळकावर 10 वर 1. जाऊया ना, ऐकूया पुन्हा एकदा एक सुमधुर संगीत. सातत्याने 14-15 वर्ष रिद्धी सिद्धी चषक आपल्या भावांच्या बरोबर योगेशने ती स्पर्धा काय आयोजित केलं. त्यामुळे 4-5 पर्व त्याने दुधा रोशनीमध्ये मात्र
ते आयोजन केली स्पर्धा तेच येतात आता. मात्र मोठा बंधू गेले आणि छोटे बंधू आले. आता ए नेट क्रमांकावर 3 वर व्हेरी नजाकत क्लासिकपणा आहे योगेशकडे, आक्रमकपणा आहे, असा चांगला मिलाप आहे. आक्रमण संहिमेत एक प्रत्यय देतो तो. बॉल झालेत 4. पहिला डॉट 2, त्याच्यानंतर एक लेग बाय आणि विकेट. रवी मात्रे कमाल करतोय स्कोरची भूमिका. योग्य मापन देताना, योग्य रीतीने लिहिताना, किती बॉल टाकलेत बॉलरने त्या सुरेख असं अक्षरामध्ये ते टिपलेलं. एक बॉल, डॉट बॉल, विकेट, 5वा बॉल डॉट. प्रेशर वाढवताना अरुण बॉलिंग टाकले किफायती. फक्त 3 धावा 5 मध्ये दिले. एक विकेट कॅप्टनची काढली. आता झेल होता कॅप्टन साईनाथच्या. कॉट साईनाथ ऑन लॉंग ऑन. बॉल बाय अरुण. नाव लास्ट बॉल ही कम्सिंग बॉल टू द योगेश. पटकावण्याचा प्रयत्न, बीट करून गेला. टर्न जाताना बॉल ओव्हरची झाली. दुसरी समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रेक्षणीय मॅचमध्ये 48 लक्ष समोर असताना 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर उत्तर दिले कोपरी 40 प्लसने. 10 सुपर ओव्हर बाय अरुण. पहिले ओव्हर डावखोरा गोलंदाज. क्रिकेट विश्वातलं क्रिकेटच्या विश्वातलं मोठं नाव साईनाथ पाटीलने धाबा दिल्या होत्या त्यावर मध्ये फक्त आणि फक्त 7. त्याच्यानंतर अरुण 3 धाबा खर्च करताना कॅप्टनला बाद केलं. चला बँडेड पुरवलं झाले कारण थोडीशी दुखापत होते. प्रेक्षणीय मॅच याच्यानंतर लीगची मॅच 7व्या क्रमांकाची आपल्या भेटीला VH11 आणि सिद्धिविनायक बॉईज. टॉस झाला. सिद्धिविनायक बॉईज टीम कॅप्टन प्रताप ऑन द टॉस. नेक्स्ट मॅच आता 18 चेंडूचा खेळ आणि 18 मध्ये तब्बल 38 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजाचा क्रम पावर येत आहेत. स्वतः टीम कॅप्टन हिरन नॉट कॅप्टन डावकरे हाताचा बॉलर हिरन ऑन द बॉलिंग मार्क. छान क्रिकेट रामतवनं खेळता खेळता आता गावकीमध्ये खेळताना संपूर्ण गावकीचा संघ 40 प्लस तुर्बे 40 प्लस काय बॉल टाकल्या. नॅचरल आउट से डायरेक्टली हिट परंतु सुरक्षित आहे. पडण्याचा प्रयत्न स्ट्राईक करण्याचा हा एक वेगळा प्लॅन होता योगेशचा. तर प्लॅनमध्ये सक्सेस झालं. कारण जेवढं स्ट्राईक योगेशकडे राहील तेवढं मात्र हितकारक आहे. ते विजयासाठी मग जवळ खेचण्याचा प्रयत्न केला योगेश. प्रॉपरली फटके मारण्यासाठी बरोबर मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हर लाजवाब. अगदी जेम मारून तो ऑफ डीप पॉइंटला मारतो ना तो फटका मात्र सर्वांच्या मनामध्ये कोरून असतो. तो डेंजरस बॅट्समॅन पॉवर हिटचा दुसरं नाव योगेश ऑन द स्ट्राईक. फटकाला बॅक फुट गेला जागा म्हणा स्क्वेअर लेगला बॅक स्क्वेअर लेगला भिंत लागून आला तर चौकार देण्यात येईल. भिंत लागून चाटून आल्यानंतर मग सरळ होतं चेंडू फरार मिळतोच योगेशच्या बॅटमधून. या 4 धावा 4 रन. ठिकाणी क्षेत्ररक्षण होतोय. साईनाथ पकडलाय परंतु दूर होईल का. फेकला चेंडू परंतु दूर होतोय क्षेत्ररक्षण स्टंप पासून. चांगला बॅकअप केलं पण 2 धावा रोखू शकला नाही. 2 धावा आणखी मिळत आहेत नाव करताना. हा योगेश चौकार आला 2 आला म्हणजे मॅच खेचण्याचा प्रयत्न आहे. मैदानाच्या खांद्यामध्ये घेतलाय संपूर्ण जबाबदारी आता योगेशने. 17 धावा 48 लक्ष. 3रा ओव्हर किती पत्तावर बॉलिंग मार्को डार्को गोलंदाज 40 प्लस सुर्वेकडून हिरन. नॅचरल आउटस्विंग टाकण्यामध्ये टप्पा अचूक आहे हिरनचा पण अजून 3 मध्ये आता टाकले 7 धावा. 4था बॉल 3रा ओव्हर 48 लक्ष. समोर योगेश सरळ बॅटमन आहे. ड्राईव्ह केलं ऑन ड्राईव्ह केलं दुर्गुण क्षेत्ररक्षण येईल. स्वतः टीम कॅप्टन साईनाथ पकडेल तोपर्यंत आरामात 2 धावा. तारीफ करतो आम्ही पुरुषोत्तम भुईर धावण्यामध्ये पटायत आहे. सातत्याने राहिलेला सराव बरोबर सकाळी 7 वाजता मैदानाच्या मध्ये मात्र हजेरी असते प्रत्येक फुटी प्लेयर. त्याचा नजारा पहा 50 बरोबरीत आलेले आहेत पुरुषोत्तम भुईर परंतु पडण्याचा तो जज्बा लाजवाब. फटकावलाय हवेमध्ये बॉल. एलिमिनेशनची कमतरता. डाऊन द बॉल टक्कर झाली आहे. झेल मात्र इथे
लाजवाब पकडताना टक्कर झाल्यानंतर झेल बघता कौतुक आहे. त्यांना माहिती योगेश राहिला, झेल सोडला तर मॅच सोडावं लागेल. परफेक्टली कलेक्शन, टॉप ऑफ द कॅच. कदा टक्का मारल्यानंतर थोडासा शरीराचा समतोल जातो, ढासळतो, पण तसं झालं. पकडला झेल आणि एक मोठा बॅटर योगेशचा संपला खेळ. गडी क्रमांक कोपरी 14ला हा दुसरा मैदानाच्या बाहेरचा. योगेश परतला. जेव्हा धावसंख्या टीमची आहे 19. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आत आला. आता अमोल घरत. चला, निर्णय इथे घेतला गेलाय. सिद्धिविनायक बॉयज टीमच्या कडून निवडलंय बॉलिंग. जशी मॅच संपेल सिद्धिविनायक बॉयज लगेचच मात्र खेळपट्टी मैदानाच्या आत जाईल. आता 19 झालेत, 48 लक्ष आणि मोक्याच्या श्रेणी मात्र योगेश परतला. अमोल घरत आलेत बॅटिंगसाठी. आज प्रदीप ची कमतरता निश्चित भासते या प्रेक्षणीय मॅचमध्ये. सुपर बॉलर, तेज तरार बॉल, इथं खासियत आहे. सातत्याने जवळजवळ 20-25 वर्ष आम्ही हिरणला त्याच तत्वाने बॉलिंग टाकताना पाहिलंय. आणि हा बॉल वर झाले अंपायर. पहिला सिंगल, 4-2 आणि 2 आणि विकेट आणि डॉट. ओव्हरची झाली समाप्ती. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपला आणि खूप मागे आता टाळलं. पहिलं साईनाथनं ओव्हर टाकलं, 7 धावा खर्च. त्याच्यानंतर पूर्णपणे टेम्पो मात्र खाली आणलं होतं अरुणनं. एक झटका देताना केवळ फक्त धावा दिल्या होत्या 3. नंतर आता हिरणनं टाकलं वर आणि ओव्हरमध्ये 9. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपला. 19 धावा. येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी प्रेक्षणीय मॅचमध्ये. प्रतिष्ठित मॅच 12 मध्ये 29 धावा. आता मारझोड शिवाय दुसरं गत्यंतर नाही, पर्याय उपयुक्त नाहीये. आता फक्त षटकार चौकारांची भाषा मैदानात बोलायला लागेल पुरुषोत्तम भोईरला अमोल घरातला साथीला घेताना. कारण बनवायच्या 12 चेंडू 29 कंपल्सरी. प्रदर्शनी मॅच, एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय सामना आणि त्याचं संपूर्ण श्रेय जाईल ज्येष्ठांवर ठेवलेलं प्रेम. आमचा विनीत सेठ पाटील जे स्पर्धेचे करता धरता शिल्पकार आहेत, त्याने सन्मानाने बनवलं कोपरी 40+ला आणि या दुधार उष्णमध्ये खेळण्याची संधी त्यांनी दिली. त्यासाठी विशेष आम्ही कौतुक करतो. पहिला चेंडू खाली. बॉलिंग मार्कवर संजय. राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन द अप. थेट सिलिमिडॉन आहे त्याच्या हातात. फक्त सिंगल मिळते. संजयला आम्ही खूप छान खेळताना पाहिलं. जवळजवळ गेल्या वर्षी ते पहिलीच स्पर्धा आयोजित केली होती इरती येथे गोटुली 40 प्लेयर. तिथे मध्ये 8 संघांना संधी दिली होती निलेशने तिथे. आणि त्या 8 संघामध्ये गोठुलेच्या विरुद्ध काय प्रदर्शन केलं होतं. प्लेअर ऑफ द सिरीज संजय पाटीलच्या नावे झालं होतं. 8 संघामधून प्रेक्षीय ते संघ निवडताना गोठुलेने संधी दिली होती तुर्बेने. आणि तिथे बाजी मारताना गोठुले संघाला मात्र धूळ चालली होती. आणि तिथेच प्लेअर ऑफ द सिरीज पालिका भी संजय पाटीलनं किताब आपले नावे केलं होता. तो बॉलर बिलिंग मार्कवर अलाउन द कार्पेट सायनच्या मोडलं होतं. इनसाइड सारखं क्षेत्ररक्षण आहे पण दूरवरून बॅकवर्ट धावून आलं होतं. पण जबाबदारी अंकुश पाटील यांनी उचलली. गुड फिल्डिंग बाय अंकुश पाटील. 2 चिरंजीव चिन्मय तदनंतर भाविन अशा 2 दर्जेदार चिरंजीव अंकुश पाटीलच्या मैदानात गाजवतात. पण वडील पहा चिरंजीवपणे चांगलं फिल्डिंग अंकुश पाटील सिलिमिडॉन करताना केलं. फक्त एक सिंगल मिळाली होती. आता मॅच संपूर्ण झुकला गेलेला आहे. यजमान तुर्बे 40+च्या या टीमच्या बाजूने. कारण धावा फक्त 23 लागले. चौथा ओव्हर 5 चेंडू टाकलेत. शेवटचा बॉल ओव्हरची झाली. इथून चौथ्या समाप्ती. आता 6 चेंडूचा खेळ आणि 6 मध्ये तब्बल कोपरी 40+ला 25 धावांची आवश्यकता. 6 गेंदे 25 रन. मॅच जवळ सटकली काय म्हणावं काय, पण 25 काही होऊ शकतो. कारण तडक हे बंद म्हणून ओळख आहे अमोल घरतची. तर स्ट्राईकवरती 6 बॉल घेऊन कोण येईल यजमान 40+ तुर्बेकडून. कारण 40+चा बेचकारच बॉलर सुनील खेळला एंगमध्ये. तो उपलब्ध असेल काय. आणि सुनीलकडे धुरा सोपवला. बुंद्यामध्ये मारण्याचा कारनामा करणारा किमयागार आहे सुनील पाटील. सुजित त्यांचे बंधू खेळले ओपनिंगला. आता बॉलिंगसाठी मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये जबाबदारी मात्र जाऊन सोपवले गोलंदाज सुनील पाटीलकडे. जेव्हा गरज आहे 6 मध्ये 25 धावा कंपल्सरी. प्रेक्षणीय मॅच, एक्झिबिशन मॅच बिटवीन 2 टीम. 48 लक्ष आणि त्याच्यापैकी
फक्त 23 झाल्यात, उरलेत 25 आणि त्यासाठी फक्त 6 चेंडू शिल्लक. 6 मध्ये 25. समोर सुनीलच्या अमोल घरात. लॉंग ऑन लॉंग अप काऊ कॉर्नर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप एक्स्ट्रा कवा. पहिला बॉल खोलात टाकल्या बुंदात मारण्याच्या अगोदर मात्र बॅटच्या खालून सबमरीन डिलिव्हरी ट्रायव्हल झाला. विकेट जाऊन मिळाला. सिरावला डॉट बॉल. आता 5 मध्ये 25. 5 गेंदे 25 रन. राईट आर्म ओव्हर द विकेट सुनील. लो फुलटा. ओ माय गॉड द फॅबल इज गॉट टेकन बाय अंकुश. व्हॉट अ कॅच. चिन्मय पाटील कडून 1000 रुपये. आपल्या वडिलांना दिलेलं हे चिरंजीव कडून ना ए बक्षीस. काय कॅच पकडली यार. रोंगटे आले शरीरावर. गुड कॅच अंकुश. आणि भावे त्यांचे छोटे बंधू छोटा मुलगा म्हणजे चिन्मयचे छोटे बंधू म्हणजे सुपुत्र दोन्ही चिरंजीवकडून वडिलांसाठी 1,500. चिन्मय पाटील कडून मोठ्या सुपुत्राकडून 1000 आणि छोट्या चिरंजीव भावेंकडून आपल्या पित्याने 500 रुपये. ग्रेट कॅचर. सुपर डुपर कॅच बाय अंकुश. कमाल केली यार अंकुशने. खास करून आकर्षक बिंदू राहिला या मॅच मध्ये अंकुश पाटील. टॉप ऑफ कॅच. मॅच जवळ झुकली गेली आणि टीम मध्ये आता 23 धावांची आवश्यकता. मॅच सटकली मी म्हणेन. प्रेक्षणीय मॅच. तुर्बी 40 प्लेसच्या बनाम चेस साठी कुपरी थोडा ढेपाळला. 23 लागल्यात. मारू का सोडू या धुंद्या मनस्पतीमध्ये. बॉल झाला सरळ हातामध्ये वाईड. आणि मिथून मात्रेकडून ही 1000 रुपये तब्बल 2500. वेल डन यार अंकुश. 2 सुपुत्राकडून आणि मिथून यांच्याकडून त्यांचे जिगरी दोस्त यांच्याकडून आणखीन 1000. असा एक झाल्यासाठी तब्बल 2500चा कॅश प्राईज. काय कॅच हेल्थ एवढा तगडा होता. अंकुश पाटील इनसाइड द सर्कल सिनी मिडॉन व्हेरी फास्ट कॅच टेकन. 2500चं पारितोषिक त्यांना देण्यात आलं. 2 चिरंजीवकडून आणि त्यांचे जिगरी दोस्त मिथून यांच्याकडून 1000. मॅच फिनिश होण्यासाठी फक्त 1 बॉल शिल्लक. आता हा आला दर्जेदार फटका. हे संपार चौकार आहे नाहीये. डॉट बॉल. शेवटचा बॉल आणि तब्बल जिंकण्यासाठी एक तर्फा चाले 21 धावा. आता सिंगल येते जवळजवळ 21 धावाने प्रेक्षणीय मॅच मध्ये जिंकले. वेल्डन यजमान तुर्बे 40 प्लेस. 20 धावांच्या अंतराने बीट केलं. या प्रदर्शनीय प्रेक्षणीय मॅच मध्ये सामन्यामध्ये यजमान तुर्बे 40 प्लस ऑन द मॅच. येस सन्मानाने आम्ही त्यांना निरोप देऊ. कारण सन्मानाने बोलवलं राजू पाटील तर सन्मानाने निरोप देणं गरजेचं आहे. हे परम कर्तव्य आहे आणि त्यासाठी मात्र हा प्रदक्षिण मॅच. आणि असे 2500 रुपये मिथून आणि 2 सुपुत्र आहेत चिन्मय पाटील भाबीन पाटील.